जंतर मंतरवरती सुरू असलेल्या आंदोलनाच्या आणि विद्यार्थ्यांवरती झालेल्या लाठीचार्जच्या विरोधामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्र लिहिलंय। देव तुम्हाला सुबुद्धी देवो, तरुणाई तुमच्या एकेका लाठीचा हिशोब घेईलच, अशी टीका देशमुखांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे। या पत्राला आता भाजपकडून उत्तरही देण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवड्यात एका आंदोलनाच्या दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका महिला पोलिसाच्या सोबत गैरवर्तन केल्याचा आरोप भाजपने केलाय। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी एक्स वरती एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि हा आरोप केला। तसंच भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी देखील अनिल देशमुख यांचा व्हिडिओ ट्विट करत स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी मुंबई पोलिसांवरती खोटे आरोप करणाऱ्या संधी साधू लांडग्यांनो, आता उघडा डोळे आणि नीट बघा असं म्हटलेलं आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्याविषयी माहिती देत आहेत। अभिषेक, काय नेमकं घडलंय आणि आता लेटर वॉर काहीसं सुरू झालेलं दिसतंय? एकूणच अनिल देशमुख यांच्याकडनं जे आंदोलन दिल्लीमध्ये चालू आहे या संदर्भात टीका आपल्याला भाजपवर होताना दिसलेली होती आणि त्याच नंतर थेटपणे भाजपकडनं अनिल देशमुखांवर प्रत्यारोप होताना दिसला आहे। तर कुठेतरी अनिल देशमुख यांच्याकडनंच एका महिला पोलिसाचा विनयभंग केला अशा प्रकारचा आरोप हा होताना दिसतो आहे। आपल्याला माहिती आहे, मागच्या आठवड्यामध्ये एक आंदोलन संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं करण्यात आलेलं होतं आणि याच आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत झटापट झाली आणि त्याच वेळी हा सगळा प्रसंग जो आहे तो समोर येताना दिसतो आणि एकूण तो व्हिडिओ देखील प्रसारित आपल्याला चित्रा वाघ यांच्याकडनं करण्यात आल्याचं दिसतंय। सोबतच जे भाजपचे मुख्य प्रवक्ते आहेत नवनाथ बन यांच्याकडनं देखील हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे आणि एकूणच भाजपकडनं देखील अनिल देशमुखांच्या पत्राला हे प्रत्युत्तर म्हणावं लागेल। अगदी अभिषेक, धन्यवाद माहितीसाठी। तर या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन देखील आपल्या सोबत आहेत। नवनाथजी, काय नेमकी तुमचे आरोप आहेत? कारण आपण बघितलं की आधीचा हा व्हिडिओ जो आहे आंदोलनाच्या दरम्यानचा, तर अनिल देशमुखांनी महिला पोलिसाच्या सोबत गैरवर्तन केलं असा आधी तुमचा आरोप आहे। आपण व्हिडिओमध्ये स्पष्टपणे बघू शकता की कशा पद्धतीनं राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख छत्रपती संभाजीनगरमध्ये होत असलेल्या एका आंदोलनादरम्यान महिला पोलीस अधिकाऱ्यांना कसा हात लावतात। आता माझा सुप्रियाताई सुळे यांना सवाल आहे। सुप्रियाताई सुळे मुंबईच्या आंदोलनावरून पोलिसांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करतायत। आता सुप्रियाताई सुळे पुढे येऊन सांगणार आहेत का की अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करा? रोहित पवार सकाळपासून नौटंकी करत मुंबई पोलिसांची बदनामी करतायत। आता रोहित पवार कुठल्या बिळामध्ये जाऊन बसले? ते अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता रोहित पवार, सुप्रियाताई सुळे, वर्षाताई गायकवाड करणार आहेत का? कशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये महिला पोलीस अधिकारी, व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की महिला पोलीस अधिकाऱ्यांना नको त्या ठिकाणी हात लावण्याचं काम या राज्याचे माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख करतायत। आता अनिल देशमुखांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आमची आहे आणि या प्रकरणामध्ये सकाळपासनं माध्यमांसमोर येऊन ट्विट करून रोहित पवार बोंबाबोंब करत होते। त्यानंतर सुप्रियाताई सुळे यांनी देखील मुंबई पोलिसांना बदनामी करण्यासाठी मागे पुढे बघितलं नाही। वर्षाताई गायकवाड देखील मुंबई पोलिसांची बदनामी करतायत आणि आता तुमचेच नेते माजी गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख अशा पद्धतीचं बेजबाबदार गैरवर्तन एका पोलीस अधिकाऱ्यासोबत करतायत। आता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी हे राष्ट्रवादीचे लोक करणार आहेत का, हा आमचा सवाल आहे। अगदी नवनाथ, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे बोललात यासाठी।